ठाणे महानगरपालिकेतील विविध विभागांमधील अधिकाऱ्यांची बैठक घेत आमदार संजय केळकर यांनी चर्चा करून कामगारांचे अनेक प्रश्न मार्गी लावलेत. त्यामध्ये TDRF, सफाई कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, सुरक्षा रक्षक, विविध वर्गातील कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांचा समावेश होता. यावेळी प्रलंबित प्रश्नांबाबत संबंधित अधिकाऱ्यांची झाडाझडती घेत तातडीने प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना केल्या. आमदार संजय केळकर यांनी आज ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, आस्थापना उपायुक्त गोदापुरे, वैद्यकीय अधिकारी उमेश बिरारी आणि अन्य विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत चर्चा केली. याबाबतची माहिती पत्रकारांना देताना केळकर म्हणाले, जो घाणीत काम करतो तो सफाई कामगार अशी आमची भूमिका आहे. सफाई कामगारांच्या अनुकंपा वारसा हक्क प्रकरणी 8 जानेवारीला न्यायालयात प्रकरण असून लाडेपागे समितीने दिलेल्या शिफारशी स्वीकारल्या जातील असा विश्वास केळकर यांनी व्यक्त केला आहे. शिक्षण विभागात ठोक पगारावरती अनेक शिक्षक 10 ते 15 वर्ष काम करत असून त्यांनी अद्याप नियमित करण्यात आलेलं नाही. त्यांना सेवेत कायम करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे मान्यतेसाठी पाठवून मान्यता घेण्यात येणार असल्याचं केळकर यांनी सांगितलं आहे. महानगरपालिकेत दर महिन्याला अनेक कामगार निवृत्त होत असून सध्या सुमारे 4 ते 5 हजार कर्मचाऱ्यांची कमतरता भासत आहे. एक कर्मचारी 4 कर्मचाऱ्यांचे काम करत असून अधिकाऱ्यांकडे एकाहून जास्त जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. कर्मचाऱ्यांची महाभरती करण्याबाबतही अधिकाऱ्यांशी चर्चा झाली. लवकरच याबाबतचा निर्णय होऊन कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण कमी होणार असल्याचं केळकर यांनी यावेळी सांगितलं. ठाणे महापालिकेमध्ये हजारो कर्मचारी काम करतात. सुरक्षा विभागापासून शिक्षण विभागापर्यंत, सफाई विभागापासून ते अग्निशमन दलाच्या विभागापर्यंत या कामगारांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. यांना काही वेळेला योग्य वागणूक देखील मिळाली जात नाही. आस्थापना विभागातून ज्या पद्धतीने कागद लवकर पुढे गेले पाहिजे त्याला दिरंगाई केली जाते आणि त्याच्यामुळे हा कर्मचारी जो आहे, अधिकारी जो आहे, हा अस्वस्थ आहे. आणि माझ्याकडे विविध प्रकारच्या विविध माध्यमातून त्यांच्या तक्रारी येत होत्या. कामगार मित्र म्हणून यासंबंधी बैठक झाली आणि हे प्रश्न जे आहेत ते योग्य दिशेने जे शासन दरबारी आहेत ते पुढच्या 2 महिन्यामध्ये धोरणात्मक निर्णय घेऊन सोडवण्याचा निर्णय झाला आहे. जे यांच्या हातामध्ये आहेत, यांना ज्याची निर्णयाची यांच्याकडे अथॉरिटी आहे, ते निर्णय जे आहेत ते येणाऱ्या 15 दिवसामध्ये पूर्णपणे घेतले जातील. काही खूप प्रलंबित विषय होते ते देखील पुढच्या महिन्याभरामध्ये सोडवले जाणार आहेत. 10, 20 आणि 30चे आश्वासित प्रगती योजनेखाली 7व्या वेतन आयोगाच्या ज्या कर्मचाऱ्यांना लाभ मिळाला पाहिजे होता, तर 10, 20 आणि 30 याच्यामध्ये जवळजवळ 6,500-7 हजार कर्मचारी आहेत. तर त्याचा निर्णय जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा निर्णय झाला आहे आणि तो येत्या 2 महिन्यामध्ये सर्व ही जी आश्वासित योजना आहे ती पूर्णपणे अंमलबजावणी केली जाणार आहे. वेळोवेळी कर्मचाऱ्यांवर होणारे अन्याय आणि त्यांच्या सुरक्षा सुविधेच्या संबंधी आणि त्यांच्या हक्काच्या संबंधी हा कर्मचाऱ्यांच्या वेळोवेळी अशा प्रकारची बैठक घेतली जाईल. कारण की अनेक वेळेला कर्मचारी जो आहे तो आस्थापनासमोर, अधिकाऱ्यांच्या समोर हतबल होतो. काही वेळेला त्याला अनेक विषय त्याचे जे अन्यायाचे आहेत ते मांडण्यासाठी देखील त्याला भीती वाटते, त्याला नोकरी जाईल की काय वाटतं. आणि त्याच्यामुळे आम्ही त्यांना आता अत्यंत निर्भय केलेलं आहे आणि त्यांना आम्ही पूर्णपणे सांगितलेलं आहे की जर पुढे अन्याय होत असेल, तुम्ही कामात कुचराई करू नका. तुमच्यावर कुठला अन्याय होत असेल तर त्याची दखल आणि त्याच्या संबंधित न्याय देण्याचं काम हे आम्ही करू. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर
propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. डायगर भागात 21 वर्षीय मुलगा राहतो. गुरुवारी दुपारी 4 वाजताच्या सुमारास तो मुंब्रा येथील कौसा भागात फळ विक्रेत्यांकडे फळं खरेदी करण्यासाठी गेला होता. कल्याण येथील मराठी माणसाला मारहाण करण्याचे प्रकरण ताजे असतानाच मुंब्रा येथे एका मराठी तरुणाने फळ विक्रेत्याला हिंदीत का बोलला, मराठीत बोल असं म्हटल्याने त्याला कान पकडून माफी मागण्यास भाग पाडले. त्याच्या माफीचे चित्रीकरण मोबाईल प्रसारित करण्यात आलंय. तसेच तरुणावरती अदाखलपत्र गुन्ह्याची नोंद झाली आहे. तर माफी मागण्यास भाग पाडणाऱ्या 8 ते 10 जणांविरोधात रात्री उशिरा मुंब्रा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. हे सर्व एका पक्षाशी संबंधित असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. डायगर भागात 21 वर्षीय मुलगा राहतो. गुरुवारी दुपारी 4 वाजताच्या सुमारास तो मुंब्रा येथील कौसा भागामध्ये फळ विक्रेत्यांकडे फळ खरेदी करण्यासाठी गेला होता. त्यावेळी फळ विक्रेता त्यांच्याशी हिंदीत बोलू लागला. त्यामुळे मराठीत बोला असे तो तरुण म्हणाला. त्यामुळे फळ विक्रेता आणि त्यांच्यामध्ये वाद झाला. या वादानंतर फळ विक्रेत्याने त्यांच्या सहकाऱ्यांना बोलावले. ते सहकारी आल्यानंतर त्यांनी तरुणाला कान पकडून माफी मागण्यास भाग पाडले. तसेच तो माफी मागत असल्याचे चित्रीकरणही प्रसारित केलं. या घटनेनंतर फळ विक्रेता मुंब्रा पोलीस ठाण्यात गेला. तसेच त्या तरुणाविरोधात त्याने तक्रार देखील दाखल केली. या तक्रारीनंतर तरुणाविरोधात शिवीगाळ आणि धमकावल्याप्रकरणी अदखलपत्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. चित्रीकरण समाज माध्यमांवरती प्रसारित झाल्यानंतर अखेर पोलिसांनी फळ विक्रेत्यांसह 8 ते 10 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. कल्याण येथे मराठी कुटुंबाला मारहाणीची घटना ताजी असतानाच पुन्हा असा प्रकार घडल्याने संताप व्यक्त होत आहे. मी काय चुकीचं बोललो असेल मला माफी करा आणि आशीर्वाद देतो. मी प्रेमाने बोलतो यांच्याकडे पण दाखव. मी प्रेमाने बोलतो तो कशाला शिवा देतोय बघा. दाखव यांना बी दाखव. शिवा कशाला प्रेमाने बोलतो. आता 1 घंटे में मुंब्रा माफ करा बंद कर बेंचो दे बाकरा बंद कर. शिवा बंद कर ना उसको. माझा चुकी आहे. मी माफी मागतो. मी काय गलत बोललो असं तर मला माफ करा. ठीक आहे आणि माफ कर दिया, माफ कर दिया. आणि शिवा नका देऊ मला. प्रेमाने बोलतो. आइडियल मार्केट के पास जो हम लोग वहाँ से गुजर रहे थे, बहुत सारी भीड़ थी, तो हम लोग सोचे कुछ तो भी लफड़ा हो रहा रहेगा, तो वहाँ से हम लोग निकल गए. लेकिन फिर हमको फ़ोन आया कि भाई यहाँ पे कुछ तो भी मसला चालू है कि मराठी नहीं आती, तो बोल के यहाँ से खाली करने का. तो हम लोग ने रिटर्न गाड़ी घुमाए तो देखे वहाँ पे एक लड़का खड़ा हुआ था. ठीक है, वो एक लड़का खड़ा हुआ था. तो वो मतलब उसका ये मानसिकता था कि भाई वो ठेले वाले से कुछ खरीद रहा था, तो उसने मराठी में बात किया. ठेले वाले को मराठी नहीं आती थी. ये भाई हमारे धंधे वाले हो, तो उनको मराठी नहीं आती, तो उनको बोलता मराठी नहीं आती तो यहाँ पे धंधा नहीं लगाने का. और मराठी जिसको नहीं आती ना, मैं सब खाली करवा दूंगा. पूरा मुंब्रा मेरे को आधा या 1 घंटा लगेगा, ऐसा कुछ बोला उसने कि मैं पूरा बंद करवा दूंगा. कौन है वो कोई सुशील नाम का बंदा है. सुशील मारुति करके है उसका नाम. कहाँ का रहने वाला है? ये हम लोग को बताया कि उसने डायगर की तरफ रहने वाला बंदा है ये. तो ये हमने एक अभी यहाँ पे भाई को भी लेके आके एनसी करवाया है. और ये कैसा है कि इस मुंब्रा के अंदर ये मिसाल है कि गंगा जमुना तहजीब से पूरी ये चलता है मुंब्रा. तो इसको ख़राब करने की जो भी कोशिश करेगा हम उसके खिलाफ सख्त से सख्त कार्रवाई करेंगे. ठीक है. और अभी हम आए हैं यहाँ पे, हमारी पूरे एसडीपीआई की टीम भी है और बाकी अवाम भी है. इनका साथ दे के पूरा एनसी करवाया है और अभी तक वो बंदा अंदर ही है. वो मेरे पास आया था सामान लेने. मैं उसका 60 रुपया का हो रहा था, वो 50 दे रहा था. क्या सामान क्या लेना है? खरबूजा लेने आया था. खरबूजा लेने आया. हाँ. तो कितने का माल लेने आया था? वो 50 रुपया का. 60 रुपया हो रहा था, उस पर वीडियो बनाने लगा फ़ोन निकाल के. बोलते मराठी आती है. मैं बोला नहीं आती है. बोलता महाराष्ट्र में काहे के लिए रह रहा है, महाराष्ट्र से भगाना पड़ेगा. मैं बोला भाई भगा दे अगर तेरे से भगाई जाए तो. फिर वो बोलता वीडियो बना के, एक आंटी खड़ी थी, आंटी बोलने लगी उसको बुला दोबारा इधर. मैं बुलाया, फिर बोलता पूरा मुंब्रा बंद कर दूंगा आधे घंटे में पूरा. अच्छा गया था और जो घटना हुई उस बारे में आपका क्या कहना है? वो रेमानी में दवाखाने में मैं भेजा था उसको दवा लाने के लिए. वो मेरे को फोन पे बताया मम्मी दवा नहीं मिला. मैं बोला कितना बजे होगा, अभी तो लगाया ना. मैं रिक्शा में बैठा आ रहा हूँ. मतलब थोड़ा बच्चे लोग को
फ्रूट लेके आ। और फ्रूट में क्या होगा वो कुछ मेरे को नहीं पता, उधर क्या होगा वो नहीं पता। उसका दिमाग थोड़ा कम है, ये नस का इलाज चल रहा है। वो किधर भी जाएगा तो ऐसे ही झगड़ा करता है, इसलिए हम लोग बाहर नहीं बेचते उसको, दूसरा कुछ नहीं। तुम लोग भाई बहन लोग, तुम लोग कुछ भी करके छुड़ा दो, क्या करेगा, तुम्हारे ऊपर भरोसा रखते हैं हम लोग। होगा वो मानसिक है, वो क्या बोलता है, मैं वो खुद मेरा ऊपर पे हाथ उठाता है। कभी क्या होता है, सुबह उठ के पूछेगा तो बोलता है मम्मी नहीं मैं ऐसे किया था, ये हो रहा है। नहीं, पुलिस से क्या मांग रहे हैं कि बच्चों को छोड़ो, वो बालिक है ना, वो क्या उतना इतना नहीं होगा, उम्र नहीं हुआ। ठाण्यातील आयोजित पत्रकार परिषदेमध्ये राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सरकारवर तीव्र शब्दामध्ये आरोप केलेत। MMRDAच्या एका प्रकल्पाचा उल्लेख करत त्यांनी सांगितलंय की 1300 कोटींचा खर्च वाढून 2700 कोटींवरती कसा पोहोचला, याबाबत जाब विचारला पाहिजे। परवानगीशिवाय वर्क ऑर्डर कशी दिली गेली, हा गंभीर प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे। नवयुग या वादग्रस्त कंपनीला टेंडर मिळाल्याचा उल्लेख करत त्यांनी कंपनीच्या विश्वासार्हतेवरती शंका उपस्थित केली आहे। आव्हाड यांनी ठाणेकरांसाठी पाणी प्रश्नावरही आवाज उठवला आहे। 24 वर्षांपासून धरणासाठी लढत आहेत, परंतु ठाण्यातील नेत्यांनी गांभीर्याने लक्ष दिलं नाही। पाणी महत्त्वाचे की कोस्टल रोड, असा सवाल त्यांनी केला आहे। मुंब्रा येथील वादावरती प्रतिक्रिया देताना त्यांनी सांगितलं की हा लहान मुलांचा वाद असून त्यातील भाषिक किंवा जातीय रंग देऊ नये, पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती शांत करावी, असं आवाहन त्यांनी केलं आहे। दिल्लीतील परिस्थितीवर बोलताना त्यांनी सांगितलं की माणुसकीचा खून होत आहे आणि भेदभावनेने देशातील एकता धोक्यात येत आहे। मुख्यमंत्री यांनी वर्क ऑर्डर रद्द करून नवीन टेंडर प्रक्रिया राबवावी, अशी मागणी करत त्यांनी सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत। महाराष्ट्र विकू नका, अशी भावनिक विनंती देखील केली आहे। इलेक्शन फंडमुळे महाराष्ट्रात झालेली जी काही लफडी आहेत त्याच्यातली एक आहे। संतोष देशमुख प्रकरण बीडचं जे आहे ते इलेक्शन फंडावर झालं। ती 2 कोटीची जी वसुली आहे ती इलेक्शन फंडाची वसुली आहे। आता जे प्रकरण आहे ठाण्यातलं कोस्टल रोड, बाळकुंग ते गायमुख, ह्याच्यामध्ये 5 सप्टेंबरला MMRDA याला मंजुरी देण्यात आली। 5 सप्टेंबर 24, हे बघा इथे तारीख आहे, 5 सप्टेंबर 24 हे MMRDAच्या सगळ्या हे आहेत। आधी हा रस्ता होणार होता 1300 कोटीत, काही दिवसातच झाला तो 2700 कोटीत। कुठल्याही परवानग्या नसताना त्याची वर्क ऑर्डर देण्यात आली। साधारण महाराष्ट्राच्या एकंदर जो कार्य पद्धती आहे त्याच्यामध्ये परवानग्या दिल्यावरती वर्क ऑर्डर दिल्या जातात। परवानग्या नसताना वर्क ऑर्डर देण्याची नवीन करप्शनची सिस्टीम सुरू केली। मोडस ऑपरेंडीच बदलली, करप्शन लक्षातच येत नाही। आधी सांगायचं 100 रुपयाचं आहे, परवानग्या वगैरे यायचं तर काम होतं 1000 रुपयाचं। लोकांना समजत पण नाही 1000 पर्यंत कशी गेलेत। आता हे जे प्रकरण आहे त्याच्यामध्ये अकबर कॅम्प नावाचा एक एअरपोर्टचा एक अतिशय गुप्त असा परिसर आहे ठाण्यामध्ये, कोलशेतला। म्हणजे त्याच्यात इमर्जन्सी वॉर लँडिंगची पण सोय आहे। म्हणजे एखादं युद्ध झालं तर युद्धामध्ये जर विमानं उतरवायची असतील पटकन तर तिथे ती जागा आहे। तेव्हा पहिल्यांदा प्रस्ताव टाकला तेव्हा पहिल्यांदा नजरात आला की ह्याच्यातनं नेव्हीने ऑब्जेक्शन घेतलं की ह्याच्यामध्ये आमच्या या परिसरालाच धोका आहे, म्हणजे उद्या काही होऊ शकतं तिथे। मग प्लॅन बदलला, हे बदललं, ते बदललं। पण माझा हा प्रश्न उपस्थित होतो की वर्क ऑर्डर आता काय दिली 18 तारखेला वगैरे काहीतरी वर्क ऑर्डर देऊन टाकली, अधिकारी सही कशी करतात? हा अधिकारी म्हणजे साधा अधिकारी नाही आहे, ACS आहे, ACS ऍडिशनल चीफ सेक्रेटरी ऑफ महाराष्ट्र। MMRDA एक अशी संस्था होती की जिच्याकडे मुंबई महानगरपालिकेपेक्षा जास्त पैसा होता। आज MMRDAचा परिस्थिती अशी आहे की हातात कटोरा आलाय, कटोरा म्हणजे एकेकाळी MMRDA लोकांना कर्ज द्यायची, लोकांना म्हणजे सगळे महाराष्ट्रामध्ये जे काही प्रकल्प असतील त्याला फंडिंग करण्यासाठी MMRDA उभी राहायची। आज MMRDA भीक मागावी लागते, कुणी पैसे देतं का? हा कोस्टल रोड म्हणजे फक्त आणि फक्त इलेक्शनचा फंड जमवण्यासाठी केलेला टेंडरचा प्रोसेस। त्याच्यात क्लिअर कट ऑब्जेक्शन्स आहेत, क्लिअर कट ऑब्जेक्शन। MCZMA ऑब्जेक्शन्स आहेत, अप्रेझल कमिटीचे ऑब्जेक्शन्स आहेत, म्हणजे दिल्लीमधल्या। ह्याची कुठलीही पूर्तता न करता
आपण 1300चं आता 2700चं आणि 2700ची वर्क ऑर्डर घेऊन टाकली. 2700ची वर्क ऑर्डर देताना परवानगी आल्यात का? एकही परवानगी आलेली नाही. आता डिझाईनचं काम सुरू केलंय, कदाचित सॉइल टेस्टिंगचंही काम सुरू केलं असेल. आणि कोणाला मिळालं हे टेंडर? हे टेंडर मिळालंय नवयुगाला. कोण आहे नवयुगा? ज्याच्या काळामध्ये समृद्धीमध्ये एक ब्रिज पडलेला आठवतं, बांधला आणि दुसऱ्या दिवशीच पडला आणि मजूर मिले होते खाली. तो कोणाचा होता ब्रिज? नवयुगा. हिमाचल प्रदेशमध्ये एक बोगदा पडलेला आठवतो, ज्याच्यामध्ये माणसं आतमध्ये अडकलेली 40-50. मग ते उंदीर कुरतडणाऱ्या माणसांनी ते बरोबर कुरतडत आतमध्ये गेले आणि त्या माणसानं सोडून बाहेर काढलं. नवयुगा. आणि त्याला MMRDA आणि MSRDC जावई म्हणून वागवतात. जावई म्हणजे 2 कंपन्यांमध्ये कॉम्पिटिशन आहे, अफकॉन आणि नवयुगा. अफकॉन किंवा अफकॉन किंवा माझा काय त्यांच्याशी संबंध येत नाही. पण मला मिळालेल्या माहितीनुसार अफकॉनला ज्या स्पेसिफिकेशन्सवर, ज्या रूल्स अँड रेग्युलेशन्स वरती काम दिलेलं आहे, त्या सगळ्या डायल्यूट करून बोगद्याचंच काम नवयुगाला मिळालं. जे पुण्यामध्ये जो नवीन रस्ता तयार होतोय त्या ठिकाणी एखादं पुण्याला ज्या पद्धतीने गाड्या जातात, उद्या हा बोगदा जर कोसळला मध्येच तर किती जण अडकायचे त्या बोगद्यामध्ये? म्हणजे तुम्ही कशाशी कॉम्प्रोमाइज करताय पैशासाठी? म्हणजे ह्याच्या आधीचे अधिकारी आणि आत्ताचे अनिल कुमार गायकवाड यांनी लक्ष द्यावं. स्पेसिफिकेशन्स बदलताय तुम्ही. एक्सपर्ट लोकांनी दिलेले स्पेसिफिकेशन्स बदलून तुम्हाला महाराष्ट्रामध्ये काय घडवायचं आहे? माझा अनिल कुमार गायकवाड यांना थेट सवाल आहे, थेट. लक्षवेध या संस्थेच्या माध्यमातून आज 3 आणि उद्या 4 जानेवारी 2025 रोजी ठाणे शहरातील टिपटॉप प्लाझा सभागृहामधील बिझनेस जत्रा या महत्त्वाकांक्षी व्यावसायिक उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. बिझनेस जत्राचं हे 4थं पुष्प आहे. आज या प्रदर्शनाचं उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत व खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी पितांबरीचे सर्वेसर्वा रवींद्र प्रभुदेसाई, सॅटर्डे क्लबचे अशोक दुगाडे, माजी नगरसेवक विकास रेपाळे, योगेश जानकर, नम्रता भोसले, उद्योग जत्राचे अतुल राजोळी, गणेश दरेकर इत्यादी मान्यवर येथे उपस्थित होते. राजकीय, सामाजिक, उद्योग आणि शासकीय क्षेत्रातील असंख्य मान्यवर बिझनेस जत्रेला भेट देणार आहेत आणि लघु आणि मध्यम उद्योजकांना मार्गदर्शन करणार आहेत. लक्षवेध बिझनेस जत्राच्या हा असा एक अद्वितीय उपक्रम आहे ज्याद्वारे सर्व पातळीच्या उद्योजकांना, प्रोफेशनल व्यक्तींना, तज्ज्ञांना, ग्राहकांना, पुरवठादारांना, बँकांना आणि आंतरराष्ट्रीय व्यावसायिक संघटनांना एका छताखाली एक आगळेवेगळे व्यासपीठ प्राप्त होईल. ही सगळी मंडळी एकमेकांना समोरासमोर भेटून एकमेकांच्या उत्पादन आणि सेवांचा प्रत्यक्ष अनुभव घेतील, जेणेकरून उद्योजकांना व्यवसाय विकासाच्या असंख्य संधी निर्माण होतील. परिणामस्वरूपी सगळ्यांची उन्नती होऊन अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. ज्याप्रमाणे गावागावात जत्रेमुळे आनंददायी वातावरणात जनसंपर्क वाढून व्यावसायिकांमध्ये आर्थिक उलाढाल होण्यास मदत होते, त्याचप्रमाणे लक्षवेध बिझनेस जत्रामध्ये सगळी मंडळी एका सकारात्मक वातावरणात एकत्र येऊन एकमेकांशी संवाद साधतील, नवीन संधी निर्माण करतील आणि व्यवसाय विकास साधतील. सर समोर सर. त्यांना या ठिकाणी यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाते आणि त्यांच्या MULचे विपुल शेवाळे साहेब यांना मी विनंती करेन की आपण सुद्धा पुढे येऊन आपला सन्मान स्वीकारावा. MULचे विपुल शेवाळे. खाली सँडी इकडे
गेली सातत्यानं 3 वर्ष या कार्यक्रमाला मी उपस्थित आहे. अतिशय चांगला कार्यक्रम हा मराठी उद्योजकांसाठी आणि सर्वच उद्योजकांसाठी हे घेतात, विशेषतः MSME साठी घेतात. त्याच्यामुळे त्यांचं कौतुक करावं, शासन त्यांच्या सोबत आहे हे सांगण्यासाठी गेली 3 वर्ष मी या कार्यक्रमाला उपस्थित आहे आणि मनपूर्वक त्यांना शासनामार्फत शुभेच्छा देतो. या सगळ्यांची इच्छा आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये झाली पाहिजे, परंतु त्याचा आम्ही एक आराखडा तयार करू. पण सध्या उद्योग विभागाबरोबर मराठी भाषा एक खातं शिंदे साहेबांनी मला दिलेलं असल्यामुळं मराठी उद्योजकांचा एक कार्यक्रम नाशिकमध्ये घ्यायचा आमचा मानस आहे आणि तो आम्ही यशस्वी करू. बिझनेस जत्रा दरवर्षी या आमच्या ठाणे शहरात सर्व मंडळी भरवत असतात. एक उद्योग क्षेत्रामधील बहुसंख्य मराठी उद्योजकांना चालना देण्याकरता, त्यांचे विचार आदान प्रदान करण्याकरता या बिझनेस जत्राचा जो मुख्य हेतू असतो तो खूप चांगल्या पद्धतीने सफल होतो. हजारो लोक या बिझनेस जत्राला भेट देत असतात आणि उद्योग क्षेत्रामध्ये जी काही वाटचाल आहे ती चांगल्या पद्धतीने होण्याकरता याचा खूप उपयोग होतो. या सगळ्या उद्योजकांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. जास्तीत जास्त नागरिकांनी या ठिकाणी येऊन पाहावं कशा पद्धतीने उद्योग क्षेत्रामध्ये मराठी तरुण पुढे चालला आहे आणि आपण त्याच्या पाठीमागे ठामपणे उभं राहावं आणि त्याला शुभेच्छा द्याव्या. अटल बिहारी वाजपेयी यांच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने विविध प्रकारच्या योजनांचं भव्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. भव्य शिबिराअंतर्गत आधार कार्ड अपडेट कॅम्प, आदित्य बिर्ला आरोग्य विमा, नवीन मतदार नोंदणी, ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र, अधिवास प्रमाणपत्र, नवीन आधार व दुरुस्ती आधार कार्ड शिबिर, नवीन आधार कार्ड काढणे, आधार कार्डाला मोबाईल नंबर लिंक करणे, आधार कार्डवरील फोटो, पत्ता, फिंगरप्रिंट, ईमेल ID अपडेट करणे, तसेच नवीन मतदार नोंदणी, वोटर रजिस्ट्रेशन, नवीन वोटर रजिस्ट्रेशन, पत्ता दुरुस्तीसाठी लागणारे कागदपत्र, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, गॅस बिल, विद्युत बिल, बँक पासबुक, पासपोर्ट साईज फोटो येथे लागणार आहेत. तसेच पोस्ट ऑफिसतर्फे विविध योजनांची माहिती देखील या ठिकाणी नागरिकांना देण्यात येते. 549 मध्ये 10 लाख रुपयांचा अपघात विमा, अपघाती मृत्यू दरम्यान 10 लाख रुपये, कायमचे अपंगत्व आल्यास 10 लाख रुपये, दवाखाना खर्च 60,000 रुपये, मुलांचा शिक्षणाचा खर्च ॲडमिट असेपर्यंत दररोज 1000 रुपये या सुविधा त्यातून मिळणार आहेत. हो पाहिजे तर मोबाईल नंबर लिहून द्या. मला जाऊ तुम्हाला जाऊ द्या. मला रात्री सकाळपर्यंत उद्या मला आधार कार्डची झेरॉक्स लागेल आणि एक फोटो लागेल आणि घरामध्ये कोणाचं वोटर ID असेल ना त्याची झेरॉक्स लागेल. सध्या ठाणे शहरात विविध भागामध्ये आम्ही भारतीय जनता पार्टीतर्फे लोकांच्या सुख सोयीसाठी त्यांचे जे काही शासकीय दाखले आहेत, आधार कार्डच्या दुरुस्ती आहेत, नवीन आधार कार्ड आहेत, ते नागरिकांना करणं सोपं जावं म्हणून आपण वेगवेगळ्या भागामध्ये कॅम्प आयोजित केलेले आहेत. 5 प्रकारे विभागात आजपासून कॅम्प चालू आहे. शुक्रवार, शनिवार, रविवार 3 दिवस हा कॅम्प चालणार आहे. या कॅम्पमध्ये आधार कार्ड दुरुस्ती, अपडेट, नवीन आधार कार्ड, तसंच डोमॅसियल जे आता कॉलेजच्या शाळेच्या मुलांना लागणार आहे डोमॅसियल सर्टिफिकेट त्याची व्यवस्था, ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्येष्ठ नागरिक कार्ड, तसेच नवीन मतदार नोंदणी, हे सर्व सुविधा इथे आता उपलब्ध आहेत. तर मी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून लोकांना आवाहन करतो की या कॅम्पचा सर्वांनी जास्तीत जास्त पद्धतीने लाभ घ्यावा.